आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिममधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। राज ठाकरे विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। अमित ठाकरेही बैठकीला उपस्थित असणार। 27, 28 आणि 29 ऑगस्टला मवियाच्या बैठका, जागावाटपावर चर्चा होणार। मवियाचं जागावाटप लवकरच जाहीर केलं जाणार, सूत्रांची माहिती। यापुढे माहिती राहणार नाही आणि यावर भाष्य करणं देखील योग्य नाही, रत्नागिरी खेडमधील कार्यकर्ता मेळाव्यात योगेश कदम यांचं वक्तव्य। राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2 कोटी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती। 1,60,00,000 महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योजनेची मुदत वाढण्याची शक्यता। आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। दुपारी 2 वाजता सिल्लोड तर संध्याकाळी 6 वाजता संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा। मराठवाडा स्तरीय शिक्षक संवाद मेळाव्यासाठी दुपारी 12 वाजता परभणीमध्ये दाखल होणार। परप्रांतीयांची चारित्र्य पडताळणी करा, महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाची सरकारकडे शिफारस। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुणे दौऱ्यावर। 28 आणि 29 जुलैचा काही कारणास्तव दौरा रद्द झाल्यानंतर पुणे दौऱ्यावर येणार। कल्याणमध्ये भाजपला मोठा धक्का। भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ पातकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला। आज मुंबईत टिळक भवन इथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार।